वेलकम टू पिंशू किचन. आज आपण स्वादिष्ट खमंग आणि 1.5 ते 2 वर्ष टिकल असं खात्रीने 100% मी कैरीच्या लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी मार्केटमधून 5 किलो कैरी फोडून आणलेली आहे. ही कैरी 5 किलो फोडून आणल्यानंतर मी फॅनखाली दिवसभर छान सुकून घेतलेली आहे. शक्यतर लोणच्यासाठी गावरानीच कैरी निवडून घ्यावी, छान आंबट असते. आता या चमच्याने मी 1 चमचा हळद घेतलेली आहे. अर्धा चमचा मी या पातेल्यात टाकत आहे कैरीला हळद आणि अर्धा चमचा दुसऱ्या भांड्यात टाकणार आहे. फोडी भरपूर असल्या कारणाने मी 2 भांड्यात डिवायडेशन केलेले आहे. या वाटीने 1 वाटी मीठ घेतलेलं आहे. आता ते अर्ध वाटी मीठ टाकत आहे मी याच्यात. फोडी आपल्याला कैरीच्या हे फॅनखालीच वाळू घालायच्या आहे, उन्हात वाळू घालायच्या नाही. उन्हात वाळू घातल्या असतात कैरीचं लोणचं काळसर पडते. एक महत्त्वाची टीप आहे. आता हे अर्धी वाटी राहिलेली आहे दुसऱ्या भांड्यात टाकूया. छान हळद आणि मीठ मिक्स करून घेऊया आपण. हळद, मीठ आणि मेथ्या हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते, त्यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही. छान एकजीव असं कैरीला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. तर या भांड्यात सुद्धा ती राहिलेली हळद टाकत आहे अर्धा चमचा. हळद आणि मीठ लावल्यानंतर थोडी छान दिसतेत आपल्या. आता हे राहिलेलं मीठ पूर्ण टाकून देत आहे. हळद आणि मीठ लावून आपण कैरीच्या फोडी ठेवल्या असतात. दुसऱ्या दिवशी एकाच ताटात बसते ते पूर्ण. त्यातलं पाणी पूर्ण निघून जाते. अशा प्रकारे आता त्या फोडीला सुद्धा टॉस करून घेऊया, म्हणजे पूर्ण फोडीला आपल्या मीठ आणि हळद लागल्या जाते. हे एक लक्षात ठेवा, कैरीच्या फोडी आपण मार्केटमधून आणल्यावर छान कॉटनच्या कपड्यांनी ओल्या अशा पुसून घेतल्या आणि फॅनखाली मी दिवसभर वाळवायला ठेवलेले आहे. उन्हात वाळवायच्या नाही आहे. लोणच्याची भरणी पण मी उन्हात छान वाळून घेतलेली आहे. तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅनखाली वाळून कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेऊ शकता. आणि 100% लोणचं पाणी पडल्याशिवाय जून ते जुलै महिन्याशिवाय लोणचं करायला घ्यायचं नाही. मे महिन्यात करायला घेतलं असतात खराब होते लोणचं. तर मी पूर्ण फोडी या भरणीत भरून घेत आहे. एखादा पाण्याचा ठोक पावसाचा पडल्याशिवाय मी लोणचं तयार करत नाही, कारण आपल्याला 1.5 ते 2 वर्ष टिकवायचं राहते. त्यामुळे गरमीत लोणचं केलं असतात खराब होते. आपल्याला बिना फ्रीजचं लोणचं टिकवायचं आहे. बघा अशा प्रकारे छान भरून घेतलेली आहे मी फोडी. तर झाकण लावून एक रात्रभर ठेवून देऊया. आता इथे मी फल्ली तेल घेतलेलं आहे अर्धा किलो. तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. छान असे त्यातून वाफ निघोस तर आपल्याला फल्ली तेल गरम करून घ्यायचं आहे. आता थोडंसं मी तेल पॅनवर टाकत आहे. आता या वाटीने 2 वाटी मी मेथी दाणे घेतलेले आहे छोट्या वाटीने. मेथी दाण्यामुळे छान आपल्या लोणच्याला टेस्ट येते. तर छान मेथी दाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे खरपूस कलर येईपर्यंत. मेथी दाणे लोणच्याला टाकले असतात कडवट लागत नाही, अशा प्रकारे भाजून घेतले असतात. तर बघा आपलं तेल छान कडक झालेलं आहे, त्यातून वाफ निघत आहे. आता ते आपण थंड व्हायला ठेवून देऊ. मी मिक्सरला मेथी दाणे छान जाडसर असे वाटून घेतलेले आहे. त्याचं फाईन पावडर बनवायचं नाही, छान जाडसर वाटून घ्यायचे आहे रवेदार असे. पल्स मोडवर मिक्सर फिरून मी छान वाटून घेतलेलं आहे. तर ते एका वाटीत काढून घेत आहे. आता मी राई घेतलेली आहे, ती पण छान फिरून घ्यायची आहे मिक्सरला पल्स मोडवर. याच्यामुळे आपल्या लोणच्याला छान कलर येईल आणि छान टेस्टसुद्धा येईल.
बघा या वाटीने मी 1 वाटी मोहरीची घरी बनवलेली डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीने 2 वाटी चटणी घेतली, 1 चमचा हळद. त्याच वाटीने 3 वाटी मी रेडीमेड मोहरीची डाळ घेतली, ते मेथी दाणे. आणि या वाटीने मी मीठ घेतलेलं आहे 4 वाटी. एकूण 5 किलो आपलं कैरीचं लोणचं आहे, तर त्याला 5 वाट्या हे परफेक्ट मीठ होत आहे. या वाटीनेच मीठ घेतलेलं आहे मी. सर्व इन्ग्रेडियंट या वाटीने घेतलेले आहे. चटणी, मोहरीची डाळ आणि मीठ. तर हे पूर्ण जिन्नस आपले लोणच्याचे तयार झालेले आहे. मी विदर्भ स्टाईल लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता हे लोणच्याच्या फोडी बघा किती ड्राय आहे आपल्या. मी तुम्हाला वरच्या काढून दाखवत आहे भरणीतल्या. आता आपलं पूर्ण बुडाला पाणी जाऊन बसलेलं आहे हळदीचं आणि मिठाचं, त्यामुळे वरच्या फोडी ड्राय आहे. तर आपण सुरुवातीला वरच्या फोडी काढून घेऊया. अशा प्रकारे पूर्णच फोडी काढून घ्यायच्या आहे आपल्याला एका ताटामध्ये. बघू शकता मी काढून घेतलेले आहे पूर्ण फोडी. आता एका चाळणीवर कॉटनचा कपडा ठेवून ते बुडाशी राहिलेल्या फोडी छान कोरड्या व्हायला ठेवून देऊया आपण. छान आपल्या फोडी ड्राय आहे. बघा अर्ध पातेलं पाणी निघालेलं आहे. भरणीच्या बुडाला असं तळाशी जाऊन बसलं होतं पाणी आणि फोडी छान वर आलत्या. बघा आपल्या फोडीला पाणी कुठेच नाही आहे, ड्राय आहे छान. मी फॅनखाली फोडी हे पाण्यातून काढल्यानंतर सुकून घेतलेल्या नाही आहे. आता तेल थंड होण्यासाठी मी या कढईत टाकलेलं आहे. त्या कढईत लवकर तेल आपलं पसरट असल्यामुळे थंड होते. तेल आपल्याला अगदी गार करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर. त्यात आता 1 चमचा हळद टाकलेली आहे. 1 वाटी घरी बनवलेली मोहरीची डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीने मोहरीची डाळ घेतली, त्या वाटीने 2 चमचा घरी बनवलेलं लाल तिखट घेतलेलं आहे. मेथी दाण्याचा कूट टाकायचा. आणि या वाटीने मी 3 वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे रेडीमेड. आता हे सर्व जिन्नस छान एकजीव असे एकत्र करून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिट छान असं एकत्र करून घ्यायचं, म्हणजे सर्व मिक्स होऊन जाईल पूर्ण इन्ग्रेडियंट आपले आणि छान सुगंध येत आहे त्याचा. वाव, अप्रतिम असा घरातनी पूर्ण सुगंध लोणच्याचा सुटलेला आहे मसाल्याचा आपल्या. बघू शकता खूप छान सुगंध येत आहे. आता आपला हा मसाला या फोडीवर आपण टाकून देऊया छान. घरी बनवलेल्या मसाल्याचं लोणचं खूप छान लागते आणि प्रत्येक फोडीला आपल्या मसाला लागलेला असतो. तेल, हळद आणि मिठाचे परफेक्ट प्रमाण आहे. चटणीचं तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार. पण आपण जर मीठ आणि हळद कमी केलं असतात लोणचं आपलं टिकणार नाही, बुरशी येईल. त्यामुळे मी या वाटीने मीठ घेतलेलं आहे. 4 वाटी हे मीठ घेतलेलं आहे आणि पहिले 1 वाटी असं 5 वाटी मीठ झालेलं आहे आपलं. मिठाचं आणि हळदीचं प्रमाण हे बरोबर झालं असतात लोणचं खराब होणार नाही आपलं. 100% मी खात्रीनं सांगते तुम्हाला. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. मी रेडीमेड लोणच्याचा मसाला घेतलेला आहे आणि 1 वाटी काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे कलर येण्यासाठी. मी लोणच्याचा रेडीमेड मसाल्याचं 1 पॉकेट घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा मसाला घेऊ शकता, तुम्हाला आवडते त्या ब्रँडचा. मी 5 किलोला 1च पॉकेट टाकलेलं आहे, कारण आपण घरी बनवलेला मसाला वापर करत आहोत. त्यामुळे खूप छान आणि अप्रतिम आपल्या लोणच्याला टेस्ट येत आहे. आता मी पूर्ण मीठ हे थोडं थोडं करून टाकून घेत आहे, सर्व फोडीला लागलं पाहिजे ते.
छान असं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या लोणच्याचं कातवडं हे खराब होणार नाही, कडकच राहील आणि बुरशी पण येणार नाही आणि वाससुद्धा येणार नाही. आणि कैरी निवडताना छान कडक आणि हिरवीगार निवडून घ्यायची आणि त्याच्या आतमधली कोय ही टणक असली पाहिजे आणि पिवळी कैरी घ्यायची नाही. बघा छान आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलेली आहे. शक्यतर लोणचं ठेवण्यासाठी चिनी मातीच्याच भरणीचा उपयोग करा किंवा काचेच्या भरणीचा करा. प्लास्टिकच्या भरणीचा उपयोग करू नका. प्लास्टिकच्या भरणीमध्ये लवकर लोणचं खराब होते आणि त्या लोणच्याला वाससुद्धा येते. त्यामुळे चिनी मातीच्याच भरणीतलं लोणचं छान लागते. तुमच्यासोबत मी लिंबू आणि मिरचीची रेसिपी शेअर केली होती. तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे मला त्या रेसिपीसाठी, त्याबद्दल थँक्यू. तर आपलं लोणचं तयार झालेलं आहे. 1.5 ते 2 वर्ष टिकणारे छान मसालेदार, खमंग, स्वादिष्ट आणि चविष्ट अशी रेसिपी तयार आहे. हे मी सर्व प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे. वजनी प्रमाण म्हणलं तर मोहरीचं आपलं 300 ग्रॅम आहे आणि मिठाचं 250 ग्रॅम आहे. थँक्यू.